ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर EVMवर फोडले खापर. वंचितचे आजपासून राज्यात स्वाक्षरी अभियान. कृष्णा अंधारे यांच्याद्वारे लोकांची फसवणुकीला कोणी बळी पडू नका. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष. खासदार अनुप धोत्रे यांनी हायकोर्टात उत्तर द्यावे. निवडणुकीतील खर्चाचा मुद्दा हायकोर्टात दाखल. डाबकी रोड विस्तारीकरणात महापालिकेचा भेदभाव. स्थानिक दुकानदारांचा रोष वाढल्याचे चित्र. ढगाळ वातावरण तुरीच्या फुलोऱ्यासाठी धोकादायक. गुरुवारनंतर थंडीचा जोर वाढणार. तब्येतीची घ्या काळजी. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरात विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर आता वंचितने EVMवर खापर फोडणे सुरू केले आहे. आजपासून वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यस्तरीय स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली. त्यानंतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM मशीन विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM मशीन विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVMच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVMच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. मी जसं म्हणलं, काँग्रेसने नाही घेतलं तर आम्ही पुढाकार घेणारच आहोत. आम्ही 10 तारखेपर्यंत थांबू. विरोधी पक्षांनी एकत्र बोलवण्याचं नाही झालं तर आम्ही असताना पुढाकार घेऊन सगळ्यांना विनंती करू की बाबा एकत्र येऊन ऍटलिस्ट चर्चा तरी करा. जे ऑल्टरनेटिव्ह आहे ते ऑल्टरनेटिव्ह तरी ऐका. आम्ही त्यांच्या पुढे मांडायला तयार आहोत. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात कोणीही जाऊ नये. आणि जे जाणारे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे असणारे पित्तू आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. हा असणारा इलेक्शन कमिशन कडून 76 लाख मतदान कसं झालं याचा खुलासा तुम्ही असणाऱ्या इलेक्शन कमिशनलाच विचारला पाहिजे. तो सुप्रीम कोर्टात जाऊन उपयोगात नाही. आणि जे गेलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे पित्तू आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. एक माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने ती याचिका खारिज करायला नको पाहिजे होती. कायद्याचा कदाचित बघितलं असतं कायद्याच्या ह्याच्यामध्ये तर मला वाटतं ती याचिका खारिज करणं माझ्या दृष्टिकोनातून न्यायाला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. किंवा पार्लमेंटनी जो कायदा केलाय त्या कायद्याला धरू नये असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टम लागू करावी कुठली सिस्टम लागू करू नये याचा अधिकार नाही. प्रश्न माझं म्हणणं असं आहे की देशव्यापी यात्रा काढण्याची अजिबात गरज नाही. म्हणून मी म्हटलं की जॉईंट ऍक्शन होणार असेल तर जॉईंट बैठका झाल्या पाहिजेत.
पार्लमेंटने माझ्या दृष्टीने असणारे अनेक रस्ते मोकळे करून दिलेले आहेत राजकीय पक्षांना, की जे ते वापरू शकतात आणि त्यांना जी पाहिजे ती सिस्टम ते इथे इलेक्शनची वापरू शकतात. त्याच्यामुळे असणारं माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसने पुढाकार घेऊन सर्व राजकीय पक्षांना बोलवलं नाही तर कदाचित असणारं वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेईल, या सगळ्या राजकीय पक्षांना बोलवेल आणि त्यांच्यासमोर ऑल्टरनेटिव्ह काय काय आहेत की जे ऑल्टरनेटिव्ह आपण असणारं इलेक्शन कमिशन पुढे ठेवू शकतो आणि त्याची कायदेशीररित्याने ऑल्टरनेटिव्ह आपण ठेवू शकतो, ते आम्ही असणारं त्यांच्या पुढे मांडू. काँग्रेसने जर पुढाकार घेतला नाही तर काँग्रेसने पुढाकार घेतला आणि आम्हाला बोलवलं तर त्या बैठकीमध्ये ऑल्टरनेटिव्ह काय काय आहेत ते आम्ही त्या ठिकाणी मांडू. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याचे भासवीत कृष्णा अंधारे हे लोकांची फसवणूक करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष यांनी एका पत्रकाद्वारे याविषयीचा खुलासा केला असून कृष्णा अंधारे लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार असूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी नामांकन अर्ज भरून ही निवडणूक लढली होती. यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे कृष्णा अंधारे यांना 8 नोव्हेंबरला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातून निष्कासित केले होते. मात्र अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे यासाठी कृष्णा अंधारे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसची छापी गळ्यात घालून अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वराला दुग्धाभिषेक केला. कृष्णा अंधारे यांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांनी एक पत्र काढलं आहे. त्यामध्ये कृष्णा अंधारे हे स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भासवून लोकांची फसवणूक करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर कृष्णा अंधारे यांच्या या फसवणुकीला कोणीही बळी पडू नये असे आवाहन देखील या पत्राद्वारे करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. त्यामध्ये महायुतीची मोठ्या प्रमाणात सत्ता महाराष्ट्रामध्ये आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि अजितदादा यांनी माझ्यावर अकोला जिल्ह्याची निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक लक्ष ठेवून महायुतीचेच उमेदवार निवडून यावेत ह्यासाठी मला निक्षून सांगितलं होतं. मात्र अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा अंधारे यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरला आणि अपक्ष निवडणूक लढले. त्या ठिकाणी त्यांचा अतिशय दारुण पराभव झाला. नगण्य असे मतं त्यांना मिळाले. ते जेव्हा अपक्ष उभे राहिले तेव्हाच अजितदादांच्या सूचनेनुसार त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं. परंतु आता महायुतीची सत्ता आल्यामुळे श्री कृष्णा अंधारे हे अकोला जिल्ह्यामध्ये मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाला भासवण्याचा प्रयत्न करतात. तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी यावर विश्वास ठेवू नये. भाजप खासदार अनुप धोत्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या या नोटीसीमुळे थेट त्यांच्या खासदारकीलाच मोठे आव्हान देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी अनुप धोत्रे यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान दिले आहे. तसेच या नोटीसला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला असल्याचा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी होती. मात्र अनुप धोत्रे यांनी 1,24,60,590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केला असल्याचा आरोप वंचितचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर धोत्रे यांनी हा खर्च लपवून ठेवला असल्याचा देखील आरोप चव्हाण यांनी केलाय. याचिकाकर्ते वंचितचे गोपाल चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीत 81,17,102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. तसेच भाजपने त्यांच्यासाठी 6,55,830 रुपये खर्च केल्याची माहिती देखील त्यांनी सादर केली होती. हा खर्च एकूण 87,72,932 एवढा दाखवण्यात आला होता.
मात्र भाजप पक्षाने धोत्रे यांच्या निवडणूक प्रचारासाठी 1,24,60,590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचे याचिकेत म्हटले आहे. अनुप धोत्रे यांनी या खर्चाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक होते, मात्र त्यांनी हा खर्च लपवून ठेवला व निवडणूक आयोगाची दिशाभूल केली. यामुळे त्यांची लोकसभेतील खासदारकीची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते वंचितचे गोपाल चव्हाण यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाद्वारे डाबकी रोडवरील विस्तारीकरणासाठी आज काम सुरू करण्यात आले, पण या विरोधात स्थानिकांनी रोष व्यक्त केला. कारवाई करताना भेदभाव करण्याचा आरोप करण्यात आला. आम्ही इथं करू महानगरपालिकेची त्यातून तोडा हे तर बनणार आहे. डाबकी मार्गाच्या विस्तारीकरणासाठी मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. काही स्थानिकांनी कारवाईवर आक्षेप घेतला होता. स्टेट बँक ते कॅनॉलपर्यंत कच्चे पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण स्वतः नागरिकांनी काढले होते, पण काही नागरिकांना सूचना देऊनही अतिक्रमण काढले नाही. तेथील अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आले. महानगरपालिका अतिक्रमण विभाग तसेच काही अधिकाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला सोडून इतर ठिकाणी कारवाई करण्याची सुरुवात केली होती. या कारवाईवर नागरिक संतप्त झाले. शिंदे गटाचे युवा पदाधिकारी अतुल एडणे यांनी महानगरपालिकेच्या बुलडोझरवर हातोडा उगारला. महानगरपालिकेने नियमाने कारवाई करावी अशी मागणी अतुल एडणे यांनी केली होती. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी झालेला विरोध पाहून अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवली. आम्ही इकडे सर्व व्यापारी लोक आहे, इथं राजकारणी कोणी नाही. आम्ही सर्व एकजूट आहे. सर्व माणसाच्या दुकानं, सर्व जेवढे दुकानं आहेत त्या दुकानं आमच्या हक्काच्या माणसाचं आहे. पण जे महानगरपालिका आयुक्त जे भेदभाव करत आहेत, कधी यांच्या घरी लग्न आहे नंतर पाळू, हे बँक सरकारी आहे. सरकारी काही नाही तर सरकारी मोजणी सुरुवात पहिल्यापासून करायला पाहिजे. आम्ही कॉपरेट करतो, अदन बदन पाळू नका. पण याच्यानंतर आता पुढे इलेक्शन लागतील 1-1.5 महिन्यात, तर 4 महिन्याचे काम करू शकतात काय? तर आम्हाला टाइम गेला पाहिजे. माणुसकीनं आम्ही कॉपरेट करणार आहे, पण सुरुवात पहिल्यापासून करा, आखरीपर्यंत तोडायची. आलम धडून तोडू नका. आम्हाला कॉपरेट करसान तर आम्ही कॉपरेट करायला तयार आहे. नाही तर आम्ही सातकीने तर धरणे आंदोलन करणार आहे. आम्हाला मारलं जीव गेला तरी चालेल, आम्ही हक्काची लढाई लढत आहे. आज इच्छे नेते बीजेपी वाले असो, सेनेवाले असो, काँग्रेसवाले असो, कोण्याही पक्षाचा असो, इथं सर्व जातीच्या लोकांची दुकानं आहेत. इथं का बरं येत नाहीत? त्या इथं का माहिती येणं? सर, काय यांचा आरोप आहे तुमच्या विषयी? आपण सगळ्या रस्ता रुंदीकरणामध्ये जेवढे बांधकाम आहेत ते सगळेच काढणार आहे. बँके असल्यामुळे जिल्हा स्वरूपच्या रुग्णालयात अग्निरोधक व्यवस्थेकडे दुर्लक्ष दिसते. फायर एक्स्टिंग्विशर बसवलेले दिसत नाहीत. तसेच येथील फायर ऑडिट झाले आहे की नाही कोणीही सांगत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर धावाधाव करण्याची वेळ येऊ शकते, अशी स्थिती आहे. राज्यात, देशात अनेक रुग्णालयात आगीच्या घटना उजेडात आल्या आहेत, पण त्यातून काही बोध घेतील असे अकोल्यातील रुग्णालय प्रशासनाला वाटत नाही. रुग्णालय परिसराचा आढावा घेतला तेव्हा अग्निरोधक कुठेही दिसले नाही. राज्याच्या काही रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या, नंतर रुग्णालयांना फायर ऑडिट बंधनकारक करण्यात आले होते, परंतु अकोला स्वरूपच्या रुग्णालयाला त्यातून वगळले काय, काहीही कळत नाही. तसेच या संबंधी विचारले तर डीन मॅडमशी संपर्क साधा असे सांगितले जाते. जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे येत नाही, अशी स्थिती आहे. या संदर्भात तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी किमान फायर ऑडिट करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अग्निरोधक उपकरण यंत्रणा आवश्यक असताना महापालिका कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी
विनवण्या करून देखील उपयोग होत नाही। त्यामुळे आत्मदहनाची तयारी दाखवली तर पाणी उपलब्ध करून द्याल का, असा प्रश्न गावकरी करीत आहेत। नेहमीच्या त्रासाला आता ग्रामवासी कंटाळले आहेत। गावात सध्या भागवत कथा आणि उत्सवी वातावरण आहे, त्यामुळे गावात पाणी पुरवठा आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहावा अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे। मात्र काटेपूर्ण प्रकल्पात मुबलक साठा असूनही गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे। ऐन हिवाळ्यात ही वेळ त्यांच्यावर आली आहे। खांबोरा योजनेतून या भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो। मध्यंतरी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा खंडित झाला होता, मात्र तरीही गावाला पाणी पुरवठा झाला नाही। वेगवेगळी कारणे सांगून निव्वळ वेळ मारून नेण्यात येते। स्थानिक यंत्रणा बदलत नसल्याने गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतली आहे। कसेही करून पाणी समस्या दूर व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे समाजसेवक राजेंद्र बाहेती यांचे म्हणणे आहे। शहरात अतिक्रमण फोफावले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे। अतिक्रमण निर्मूलन विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवूनही कारवाई मात्र शून्य आहे। अतिक्रमणधारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत। शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्गांवर अतिक्रमण फोफावले असून या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांसह वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकही सुस्तावले असून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे। शहरातील काही भागात फिरून मनपाचे अतिक्रमण पथक गस्त घालते, परंतु शहरातील लघु व्यावसायिक या पथकालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे। शहरातील गांधी रोड, खुले नाट्यगृह, न्यू क्लॉथ मार्केट, टिळक रोड, जैन मंदिर रोड, टॉवर चौक, बस स्टँड, रणपिसे नगर, जवाहर नगर, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, डाबकी रोड, जठारपेठ चौक, राऊतवाडी, उमरी नाका, सातव चौक आदी भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची समस्या वाढली आहे। महापालिकेच्या वतीने हे अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे। महापालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांविरुद्ध धडक मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे। अमरावती जिल्ह्यातील लासूरजवळ अकोला दर्यापूर मार्गावर 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली, ज्यात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 3 जण गंभीर जखमी झाले। वाहनांचा वेग आणि सुटलेल्या नियंत्रणामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अकोला ते दर्यापूर मार्गावरील गोडेगाव लासूर गावाजवळ 2 वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात 3 ठार तर 3 जखमी झाले। लासूर गावाजवळ सोमवारी दुपारी 3 डिसेंबरला ही घटना घडली। कारने आनंद बहाकर वय 26 राहणार सांगळूतकर नगर, विनीत बिजवे वय 38 राहणार गजानन मंदिर साईनगर, प्रतीक बोचे वय 35 राहणार सांगळूतकर नगर हे अकोला ते दर्यापूर मार्गे अकोलाकडे जात होते। त्या तिघांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला। त्यांच्या वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने दर्यापूर लासूर नजीक जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला। दुसऱ्या वाहनातील आकाश रमेश अग्रवाल, रमेश उर्फ रम्मू सेठ अग्रवाल राहणार बाभडी, पप्पू घाणीवाले राहणार बनोसा हे जखमी झाले आहेत। प्रतीक आनंद विनीत हे तिघेही अकोला येथे जात होते। आकाश अग्रवाल यांचे कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। अचानक अनियंत्रित झालेली कार समोरासमोर धडकली। अपघात एवढा भीषण होता की या अपघातात प्रतीक बोचे व विनीत बिजवे या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंद बहाकर याला दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघाताची माहिती नातेवाईक व इतर मित्रमंडळीला मिळताच सर्वांनी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे धाव घेतली। अग्रवाल पिता पुत्रासह इतर जखमींना उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील अंचरवाडी गावात आकाशातून एक उपकरण पडल्याने खळबळ माजली। उपकरण मोठ्या फुग्याला जोडलेले होते, तसेच त्यावर कोरियन भाषेत लिहिलेले आहे। प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे। चिखली तालुक्यात अंचरवाडी गावात सोमवारी एक विचित्र घटना घडली।
त्यामुळे परिसरात खळबळ उडाली। अंचरवाडी येथील शेतकरी संजय सीताराम परिहार यांच्या शेतात आकाशातून मोठे उपकरण पडले। उपकरण एका मोठ्या फुग्याला जोडलेले होते। संजय परिहार यांचा मुलगा अविनाश आणि चुलत भाऊ वैभव परिहार तेव्हा शेतात काम करीत होते। त्यांना वस्तू दिसली। जवळ जाऊन पाहिले तेव्हा ती वस्तू फुग्याला बांधलेली दिसली। ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली। पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गोळा झाले। पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। हवामान खात्याकडून सोडण्यात आलेले उपकरण असावे अशी शंका आहे। उपकरणावर कोरियन भाषेत लिहिलेले होते। जिल्हा आपत्ती प्रबंधन अधिकारी संभाजी पवार यांनी स्पष्ट केले की हे उपकरण हवामान विभागाच्या उपयोगात येणारे साधे यंत्र दिसते। अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। अशी वस्तू दृष्टीला पडल्यास तहसील कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आवाहन त्यांनी केले आहे। मौजे अंचरवाडी शिवारात येथे एक कोरियन हवामान सदृश्य यंत्र पडलं। या संदर्भात आम्ही तहसीलकडून अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला। त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेलं असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो। नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे। तसेच या यंत्राचा उपयोग दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते। तरी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। जर असे आढळल्यास संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा। आज रोजी अंचरवाडी गावामधून काही नागरिकांचे फोन आलं की अंचरवाडी शेतशिवारात एक यंत्र पडलेलं आहे आणि त्याला फुगा आहे। तर भीतीदायक असं वातावरण होतं। लोक म्हणतात काहीतरी यंत्र आलेलं आहे। तर मी स्वतः त्याची दखल घेऊन या ठिकाणी आलो। गावकरी मंडळी, पत्रकार मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत। सदर यंत्र आम्ही उचलून पाहिलं तर त्या ठिकाणी त्या छोट्याशा यंत्रावर वेदर असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागील बाजूस कोरियन भाषेमध्ये मजकूर लिहिलेला आहे। सदरचा मजकूर जो आहे तो आम्ही एका याच्यावर ट्रान्सलेट करून पाहिला तर सदरचं यंत्र हे हवामान यंत्र आहे आणि कुठलंही धोकादायक असं यंत्र नाही आहे असं मराठीमध्ये त्याच्यावर ट्रान्सलेट आहे आणि हवामान खातं सदर यंत्राचा वापर करतं असं त्याच्यावर मजकूर आहे। तरी या संबंधाने आम्ही तहसीलदार चिखली यांना कॉल करून सदरबाबत माहिती दिलेली आहे। तसेच हवामान विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की बुलढाणा जिल्ह्यातून असं कुठल्याही प्रकारचं आम्ही यंत्र हवेत सोडलेलं नाही अशी माहिती दिली आहे। तरी देखील याचा खुलासा कुठून सोडलंय, काय सोडलंय, संबंधित विभागांशी आम्ही संपर्क साधून माहिती घेत आहोत आणि तशी माहिती मिळाल्यास अधिकची माहिती कळविण्यात येईल। मागील 8 दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडी वाढली होती। मात्र शनिवारी मध्यरात्री तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर फेंगल वादळ धडकले। त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। आणखी 4 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। या ढगाळ वातावरणामुळे सध्या सुस्थितीत असलेल्या तुरीला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेण्याची गरज आहे। सध्या तूर फुलोऱ्यावर असून काही शेंगांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तुरीसाठी ही महत्त्वाची वेळ असताना फेंगल वादळामुळे वातावरणात अचानक बदल झालाय। फेंगल चक्रीवादळामुळे शहरात रविवारी ढगाळ वातावरण होते। ढगाळ वातावरण राहिल्यास तुरीवर अडीची शक्यता 2 दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहिल्यास तुरीला विशेष फरक पडणार नाही। मात्र ढगाळ वातावरण 4 ते 5 दिवस राहिल्यास तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसेल। अशा वेळी शेतकऱ्यांनी तुरीवर कीटकनाशकांची फवारणी करून अळ्यांचा प्रादुर्भाव थांबवावा। फेंगल वादळामुळे जिल्ह्यासह विदर्भात 4 दिवस वातावरण ढगाळ राहणार असून तापमानही 2 ते 4 अंशांनी वाढून 16 ते 19 वर जाईल। 5 डिसेंबर पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो। त्यानंतर थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी।
निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ईव्हीएमवर फोडले खापर. वंचितचे आजपासून राज्यात स्वाक्षरी अभियान. कृष्णा अंधारे यांच्याद्वारे लोकांची फसवणुकीला कोणी बळी पडू नका. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष. खासदार अनुप धोत्रे यांनी हायकोर्टात उत्तर द्यावे. निवडणुकीतील खर्चाचा मुद्दा हायकोर्टात दाखल. डाबकी रोड विस्तारीकरणात महापालिकेचा भेदभाव. स्थानिक दुकानदारांचा रोष वाढल्याचे चित्र. ढगाळ वातावरण तुरीच्या फुलोऱ्यासाठी धोकादायक. गुरुवारनंतर थंडीचा जोर वाढणार. तब्येतीची घ्या काळजी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.